नमस्कार भारत, आपण बघत आहात WH न्यूज। मी विजय खवसे। आम्ही असतो बातम्यांच्या पुढे, बातम्यांच्या मागे। बातम्या लपवत नाही, दाखवितो। बघूया एक छोटीशी जाहिरात। क्या आपके मकान की छत टपक रही है? बारिश में हर बार यही परेशानी? अब और नहीं, IBL एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है छत टपकाव बंद करने का पक्का और असरदार सोल्यूशन। बातमी कुठलीही असो, आम्ही निडर निपक्षतेने दाखवितो। चला बघूया आजची महत्त्वाची बातमी काय आहे। 38 जिल्ह्यांमध्ये यात्रा पोहोचली। या यात्रेच्या माध्यमातून, धम्मध्वज यात्रेच्या माध्यमातून बंते विनाचार्य यांच्या जनसंवाद म्हणजे महाबोधी महाविहार मुक्त करणे तथा BT ॲक्ट 1949 जो काळा कायदा आहे, या काळ्या कायद्याच्या संबंधामध्ये माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हा एकमेव उद्देश डोळ्यापुढे ठेवून बंते विनाचार्य यांची जनसंवाद यात्रा पहिल्या टप्प्यामध्ये चैत्यभूमी या ठिकाणी त्या कार्यक्रमाचे समापन झालं आणि दुसऱ्या चरणमध्ये पुणे शहरातून सुरू होऊन या यात्रेचं समापन मध्य प्रदेशमध्ये संसर या ठिकाणी त्या यात्रेचं समापन झालं। शेवटच्या समापन यात्रेमध्ये अखिल भारतीय भिक्षू संघाचे प्रमुख भिक्षू संघ त्या ठिकाणी उपस्थित होते, ज्यामध्ये भदंत ज्ञानज्योती, डॉक्टर खेमधम्मो, बंते डॉक्टर D रेवत जे संघनायक आहेत भारत देशाचे, ते त्या ठिकाणी उपस्थित होते। पर प्रामुख्याने या समापन समारोहामध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश डॉक्टर भूषण गवई यांची आई त्या ठिकाणी उपस्थित होत्या। आजच्या या धम्मध्वज यात्रेच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला एकच विनंती या ठिकाणी आम्ही करतो आहोत की महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये या यात्रेचा समारोह कार्यक्रम झाल्याच्या नंतर पुढील दिशानिर्देश बंते विनाचार्य यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि येणाऱ्या 12 फेब्रुवारी 2026ला संसदेचा घेराव करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याचा उद्देश मानस आता यापुढे विविध राज्यांमध्ये सुरू होणार आहे। त्यामध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात आणि साऊथ इंडिया या भागांमध्ये या यात्रा पुन्हा सुरू होणार आहे आणि पवित्र दीक्षाभूमीवर या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पावन पर्वावर अनेक वर्षापासून त्या ठिकाणी राजकीय पक्षांना आणि विविध बौद्ध धर्मगुरूंना आमंत्रित करण्यात येत असते, परंतु यावेळेस आम्ही विनंती केली आहे बुद्धिस्ट समन्वय संघाच्या वतीनं आणि राकेश धारगावे यांच्या प्रमुख नेतृत्वात की यावर्षी आपण धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळ्यामध्ये बंते विनाचार्य आणि आकाश लामा या दोघांनाही आपण मुख्य अतिथी म्हणून या ठिकाणी आमंत्रित करा, जेणेकरून जो लढा भारत देशामध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा लढा आणि BT ॲक्ट 1949 जो लढा जो काळा कायदा आहे तो रद्द झाला पाहिजे, यासाठी जनजागृती होणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे पवित्र दीक्षाभूमीवर लाखो लोक त्या ठिकाणी येत असतात आणि ते लोक फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारत आणि देश विदेशातून येत असतात। त्यामुळे आम्ही आदरणीय सदस्य विलास गेजघाटे साहेब यांना एक पत्र म्हणजे लेखी स्वरूपात आम्ही निवेदन त्यांना दिलेलं आहे आणि ते पत्र त्यांना प्राप्तही झालं। त्या पत्राचं त्यांनी दखल घेऊन समितीपुढे ठेवण्याचे आम्हाला आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि या निमित्तानं एकच विनंती असेल की यावेळेस तरी किमान आज या मुख्य सोहळ्यामध्ये भिक्षू संघालाच त्या ठिकाणी त्यांनी आमंत्रित केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। हाच उद्देश डोळ्यापुढे ठेवून आजची पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे। अशी मिळाली आहे की बंते विनाचार्यांना त्यांना निमंत्रण पाठवलं अशी माहिती आहे, पण अधिकृत पत्र माझ्यापर्यंत अजून आलेलं नाही। ही मागणी आम्ही लावून धरली आहे की यावेळेस तुम्ही कुठल्याही राजकीय पक्षांना न बोलवता, कारण विषय मोठा आहे, अभी नहीं तो कभी नहीं, म्हणजे आता ही लढाई जर आपल्याला जिंकायची असेल तर जनजागृती करणं आवश्यक आहे आणि जे काही म्हणजे त्याला काय म्हणू भारत देशाची जी सरकार असेल किंवा बिहार राज्याची सरकार जी आहे त्यांना झुकवण्यासाठी संसदेचा घेराव करणं आवश्यक आहे। त्यासाठी
जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यामुळेच आम्ही दीक्षाभूमी स्मारक समितीच्या सर्व सदस्यांना विनंती केली की यावेळेस किमान तरी आपण दीक्षाभूमीच्या मुख्य सोहळ्यामध्ये म्हणजे विनाचार्य आणि आकाश लामा, कारण हे दोघेही एकाच मुद्द्यावर लढत असल्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली की आपण या दोघांनाही आमंत्रित करा. हा, धम्मध्वज यात्रेच्या माध्यमातून, परंतु ती यात्रा आम्ही अशी भंते विनाचार्यांना विनंती केली की ती यात्रा आता एकटे करू नका, तर आकाश लामाला सोबत घेऊन करा. 12 तारखेला दिल्लीला जाण्यासाठी महाराष्ट्रातून काय तयारी केली आहे? महाराष्ट्रामधून आम्ही आता हळूहळू म्हणजे ती आता भंते विनाचार्य जे आहे ते 29 तारखेला नागपुरात येणार आहेत आणि आल्याच्या नंतर त्यांना त्यांच्यासोबत चर्चा करूनच समोरचे आपल्याला जे नियोजन आहे ते आम्हाला सांगता येईल. 29 तारीख. ज्या पद्धतीनं आता जी धम्मध्वज यात्रा निघाली आहे त्याच लाईनवरती यात्रा असेल. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये तिथले जे राजस्थान असो, जे राज्य आहेत, गुजरातचे राज्य आहेत, ज्या ज्या ठिकाणी बुद्धिस्ट पॉप्युलेशन आहे किंवा जो रूट जसा फायनल होईल त्या पद्धतीने आपण समोर जाऊ. समारोप कार्यक्रमासाठी आकाश लामा आले नाही कुठेतरी? असं आहे की आकाश लामाजींना मी प्रत्येक ठिकाणचे आमंत्रण दिलेलं आहे. जसं की चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी सभा झाली, त्या ठिकाणचे आमंत्रण आम्ही आकाश लामाला लेखी स्वरूपात दिलेलं होतं. गडचिरोली जिल्ह्याचं दिलं होतं आणि मध्य प्रदेशचं पण आमंत्रण दिलं होतं. आता होऊ शकते त्यांच्याकडे व्यक्तिगत दुसरे काही कार्यक्रम असतील त्यामुळे ते येऊ शकले नसावेत. येतो असे म्हटले होते तरी पण ते पोहोचले नाही. आता याबद्दल तेच माहिती सांगू शकणार. आपलं काम आहे निमंत्रण देणे, येणं नाही येणं त्या पाहुण्यांचं ती माहिती माझ्याकडे नाही आहे. गजबे साहेब, आपण दीक्षाभूमी कमिटीला आपण निवेदन दिलेलं आहे जी. आणि भंतेजीला स्टेजवर आमंत्रित केलं पाहिजे असं आपण निवेदन दिलेलं आहे. हा, तर असंच 2 दिवसांनी चंद्रपूरला पण मोठं धम्मदीक्षेचा प्रोग्राम होते, तिथे पण आपण असं निवेदन दिलं आहे? नाही, ते निमंत्रण आम्ही दिलं नाही, कारण ऑलरेडी त्या ठिकाणी आमची धम्मध्वज यात्रेचाच त्या ठिकाणी कार्यक्रम झालेला होता आणि भव्य दिव्य प्रमाणात त्या ठिकाणी उपासक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि दीक्षाभूमी स्मारक समिती चंद्रपूर तिथले जे अध्यक्ष होते अशोक नाही अशोक गोटेकर आणि त्यांचे दुसरे लहान भाऊ त्या ठिकाणी स्वतः उपस्थित होते, अरुण गोटेकर. मला एक सांगा की बुद्धगया जर बौद्धांच्या ताब्यात दिली तर त्याचं व्यवस्थापन कसं असेल? ते तर अखिल भारतीय भिक्षू संघाची कमिटी एक तयार होईल आणि अखिल भारतीय भिक्षू संघाचे जे मोठे मॉन्क आहेत किंवा भिक्षू संघ जो असेल तो निर्णय घेतील. आमचं काम आहे लढाई लढणे, नियंत्रण आणि त्यासाठी भिक्षू संघाचंच ते काम आहे, ते आमचं काम नाही आहे. कारण आपण पाहत आहोत की दीक्षाभूमी जी समिती आहे दीक्षाभूमीची, तिचा कारभार जर पाहिला तर आपलं असं लक्षात येते की संपूर्ण आंबेडकरी समाज, बौद्ध समाज नाराज आहे. जर तसंच जर झालं तर मग ही आपल्या बुद्धगयेची कमिटी सुद्धा अशाच प्रकारचं काही कार्य करणार नाही असं कशा मत? ते तर अजून जोपर्यंत महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळाल्यानंतरची प्रक्रिया आहे. सध्या तर आज याच्यावर आपण चर्चा करण्यात काहीच विषयच नाही आहे त्याच्यामध्ये, परंतु पहिली लढाई तर ती बौद्धांच्या ताब्यात मिळावं ही लढाई आपली आहे. धम्मध्वज यात्रेमध्ये उपासकांचा मोठा सहभाग होता, राजकीय नेते कुठे दिसले नाही आंबेडकरी मूवमेंटचे. आता धम्मध्वज यात्रा निघाल्याच्या नंतर अनेक राजकीय पक्षांनी या ठिकाणी दखल घेतलेली आहे, ज्यामध्ये आता 14 ऑक्टोबरला सामाजिक न्याय मंत्री श्री रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वात सर्व रिपब्लिकन पक्षाला गटतटांना जवळ घेऊन ते मोठ्या प्रमाणावर आंदोलन त्या ठिकाणी करत आहेत. त्याचेही निमंत्रण भंते विनाचार्य यांना आलेले आहे. बाकीचे रूपरेषा राकेश धार पण म्हटलं की त्यांनी आता हा निर्णय त्यांच्या समितीचा आहे, आपली विनंती तर दोघांच्या नावाने आहे. नाही, पत्रात दोघांचं नाव आहे, दोघांच्या नावाने पत्र. दोघं आम्ही आग्रह धरलेला की दोघांनाही बोलवा. हा, ऍक्च्युली महाबोधी महाविहार जे आंदोलन आहे हे पूर्ण देशभर जगापर्यंत चालवायचं आहे आणि नागपूरची जी पवित्र दीक्षाभूमी आहे, जो धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा जो सोहळा असतो त्या सोहळ्यामध्ये देशभरातून आणि जगातून सुद्धा लोक येतात. तर त्याचंच औचित्य साधून
आपण म्हणते विनाचार्य आणि आकाश लामा या दोघांना एकत्र मंचावर बोलवण्याचा आग्रह समितीला केला आहे। आणि यामध्ये जो आज लोकांमध्ये जो एक गैरसमज आहे की दीक्षाभूमी स्मारक समिती एक वेगळ्या मुद्द्यावर आहे, पण यामध्ये सर्व समाज स्मारक समिती आणि विविध संघटना एकत्र दिसतील या मुद्द्यावर, आणि हा एक टोटल मोठा मेसेज जाईल। आणि ज्या प्रकारे महाबोधी महावीर आपण मुक्तीचा विचार करत आहोत तसा दीक्षाभूमीचं सौंदर्यीकरण वगैरे या सर्व गोष्टी पण एकत्रितपणे होतील, कारण की या सर्व गोष्टीमुळे समाज एकत्र होत आहे। ज्यावेळी समाज एकत्र होईल, सर्वांचे मनन मिळतील, विचार मिळतील, आणि एका विचाराने दीक्षाभूमीच्या सोबतच महाबोधी महावीराचा विकास होईल। मित्रांनो, ही होती आजची महत्त्वाची बातमी। उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीसह। तोपर्यंत बघत रहा WH न्यूज। लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि तुमच्या मोबाईलवर बातमी लगेच हवी असेल तर बेल आयकॉन अवश्य दाबा आणि जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक सहकार्य करा। धन्यवाद, नमस्कार।